भागवताच्या श्रवणाने अंतःकरण तात्काळ शुद्ध होते. आता अंतःकरण म्हटलं की त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी आहेत की जे आपलं मन सारखं पळत असतं कुठे ना कुठे. क्षणभर सुद्धा ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. स्वतःच झालं की याच्या त्याच्या उचापती करत असत, कल्पना करत असत. ते मन कधीच शांत राहत नाही, शुद्ध होत नाही, ते लडबडत असत. लहान बाळांचं जसं ते लहान बाळाला आई आंघोळ घालते, नाऊ घालते, छान कपडे घालते, पीठ बीठ लावते, थोड्या वेळाने पाहिलं की परत ते सगळं अस्ताव्यस्त राहिलेलं असतं. तरी आता माती नाहीये किंवा अंगण नाहीये, नाही तर पूर्वी मुलं बाहेर जाऊन अंगावर माती टाकून देत. ती परत ती आई बिचारी जाणार, ती मुलाला स्वच्छ करणार. तसं आपलं मन आहे. थोडा वेळ आपण भगवंताचं स्मरण करतो, देव पूजा करतो, एखादं भगवंत चरित्र वाचतो, त्याच्याने मन काही काळ शुद्ध होतं. पण परत संसारामध्ये ते लडबडतं. पुन्हा संसारामध्ये काम आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, ह्या हवंय ते हवंय. हा असंच म्हणाला, तो तसंच म्हणाला, यांनी माझ्याकडे असंच पाहिलं, त्याने माझ्याकडे पाहिलंच नाही. काय नाही पाहिलं तर नाही पाहिलं. आपण काय जगातली विश्वसुंदरी नाही प्रकृतीने बघावं लागतं. म्हणजे लोकांची कल्पना इतक्या भयंकर असतात आणि त्याच्यावरून त्यांची मूड चेंज होते. तर हे सगळं जे आहे ते भागवतामुळे निघून झाले. आपलं अंतःकरण शुद्ध होईल. जीवनामध्ये कशाला किती महत्व द्यायचं आणि कशाला महत्व द्यायचं नाही, निग्लेक्ट करायचं, याचं तारतम्य आपल्याला भागवत शिकवतं. पुरेसे ऐकलं. आता यानंतर पहिले प्रकरण सुरू होत आहे. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदाचं नाव अधिकारी स्कंद आहे. याच्यामध्ये श्रोता आणि वक्ता कसे असतात, कसे असावे हे सांगितलेलं आहे. आलोय नीताताईंनी बोलवलंय, ऐकायला या, आणि कसं ऐकलं, कसं नाही, कसं ऐकावं हेही त्यांनी सांगितलं. वक्ता कसा असावा, तर त्याने अशा प्रकारे कथा सांगावी की जेणेकरून ऐकणाऱ्यांना प्रभू कृपेचा साक्षात्कार होईल. कथा सांगणारा इतका अधिकारी पुरुष असला पाहिजे की त्याला पहिल्यांदा भगवंताचा साक्षात्कार होणं गरजेचं. ज्याला साक्षात्कार झाला नाही तो दुसऱ्यानं काय साक्षात्कार घेणं. पहिली अट ती आहे. म्हणून कुणी सोमेनी उठून कथा सांगायची नाही, त्याचा अधिकार आधी प्राप्त करायचा आहे. मनामध्ये श्रद्धा भक्ती भाव निर्माण होईल आणि प्रभूविषयी प्रेम पासरायला लागेल. अशा पद्धतीने वक्त्याने कथा सांगायला हवी. जे ऐकणारे श्रोते आहेत त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी भक्ती निर्माण झाली पाहिजे, श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. त्या भगवंतांना आपण आयुष्यात एकदा तरी पाहावं, त्यांना अनुभवावं, असा उत्कट भाव ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला हवा. ती जबाबदारी वक्त्याची आहे. 7व्या दिवशी मला सांगायचं आहे. आता श्रोता कसा असावा, तर श्रोत्याने मन एकाग्र करून श्रद्धेने कथा ऐकावी. श्रोत्यांमध्ये जिज्ञासा असावी. जिज्ञासा नसेल तर मन एकाग्र होत नाही, श्रवणाचा काहीही परिणाम होत नाही. 2 कान उघडे ठेवायचे नाही. एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने सोडून दिलं, असं नाही. ऐकल्यानंतर ते आपल्या हृदयात गेलं पाहिजे, मनामध्ये गेलं पाहिजे, बुद्धीमध्ये गेलं पाहिजे. त्याचं चिंतन आणि मनन दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. श्रोत्याच्या मनामध्ये कोणाविषयी मत्सर नसावा, नम्रता असावी. भगवंताच्या भेटीची तीव्र इच्छा, आतुरतेची भावना, दर्शनाची इच्छा असावी आणि अत्यंत शांततेने त्याने श्रवण करावे. वक्ता आणि श्रोता दोघेही विनयी असावे. वक्त्याने असं म्हणू नये की मला फार ज्ञान आहे, समजू नये असं, आणि श्रोत्याने असं समजू नये की आम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही काय नवीन सांगणार आहे.
असा भाव दोन्ही ठिकाणी नसावा. एकदा शौनकादी ऋषी यज्ञ करत होते आणि श्री सुतजींच्या मुखातून श्रीमद भागवताचेही श्रवण ते करत होते. त्यामुळे खऱ्या अर्थाने यज्ञ परिपूर्ण होत होता. यज्ञाच्या शेवटी सुतजींच्या मनात आणि शौनकादिकांच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली आणि ते म्हणाले की आम्ही लोक केवळ यज्ञ यागादी कर्म करण्यामध्ये गढून गेलो होतो, पण त्या यज्ञातून केवळ धूरच निघत होता आणि त्या धुरामुळे आमच्या नाकातून, मुखातून, डोळ्यांमधून तो धूर आमच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करून तिथे तो स्थानापन्न झाला. ठीक आहे, यज्ञ करताना धूर होतो गोष्टी आणि मग डोळ्यांमधून, नाकातून तो धूर आतमध्ये जातो. तर ते म्हणाले की त्या धुरामुळे आमचं अंतःकरण दुर्घट झालं होतं. त्यामुळे अंतःकरण दुर्घट होऊन गेलं, पण तुम्ही मात्र आम्हाला श्री गोविंदांच्या पादपद्मातील मधूचं पान करून आम्हाला रसमय बनवलं. अशा प्रकारे यज्ञ करणाऱ्या शौनकादी ऋषींच्या चित्तामध्ये पुराणाच्या श्रवणाने भक्ती निर्माण. आता या श्रीमद भागवत पुराणाच्या निर्मितीविषयीचा विचार आपण थोडक्यात पाहूया. श्री वेदव्यासांनी लोकहिताच्या दृष्टीने वेदांचं विभाजन केलं. आपण 4 वेद पाहतो, पण 4 वेद हे नंतर निर्माण झाले. पहिल्यांदा एकच वेद, मग त्या एका वेदाचं विभाजन भगवान वेदव्यासांनी विषयानुसार केलं. मग ते 4 वेद झाले. नंतर त्यांनी उपनिषदांचा अभिप्राय स्पष्ट करण्याकरता ब्रह्मसूत्रांची रचना केली. सामान्यातल्या सामान्य माणसाला आपल्या जीवनाचं रहस्य, धर्माचं रहस्य, कामाचं रहस्य, मोक्षाचं रहस्य, अर्थाचं रहस्य समजू शकेल म्हणून महाभारताची रचना केली. महाभारताच्या निमित्ताने व्यासोच्छिष्टम जगत सर्वम म्हणजे सृष्टीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटना, प्रसंग त्यांनी शब्दबद्ध करून टाकले आहे. म्हणजे आपल्या संपूर्ण सृष्टीमध्ये जेवढ्या काही क्रिया घडतात त्या सगळ्या तुम्हाला महाभारतामध्ये पाहायला मिळेल. कितीही स्टोरी नवीन येऊ द्या, कुठल्याही देशामध्ये असो, ती स्टोरी तुम्ही बघितली तर तुम्हाला महाभारतामध्ये पाहायला मिळेल. व्यासांनी काय केलं, आपल्या अफाट अशा बुद्धिमत्तेतून महाभारताची जी रचना केली त्याच्यामुळे सगळं जग त्यांनी पुष्ट करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या ज्या काही गोष्टी सुचतात, असं आपण म्हणतो मला कविता सुचली, मला कथा सुचली, मला कादंबरी सुचली, ती आपल्याला जी सुचलेली असते ती पूर्वीच महाभारतामध्ये त्यांनी लिहून ठेवलेली. एवढं ग्रंथ भांडार निर्माण करूनही व्यासांच्या मनाला संतोष वाटेना, म्हणून श्री नारदजींनी त्यांना श्रीमद भागवताची रचना करण्याची प्रेरणा दिली. नारदजी भगवंताचे प्रेमी आहेत, साक्षात भक्तही आहेत, खरे तर ते भगवंताचे एक रूपही आहेत. जसे सृष्टीची निर्मिती करण्याकरता, वेदांचा विस्तार करण्याकरता भगवंतांनी ब्रह्माजींना प्रकट केले, म्हणजेच ब्रह्माजींच्या रूपाने भगवंत स्वतःच व्यक्त झाले. त्याप्रमाणे भक्तीचा, प्रेमाचा प्रचार करण्याकरता भगवंतच श्री नारदजींच्या रूपामध्ये येतात. आपण जे पाहतो संत, महंत, ते सुद्धा भगवंताचीच रूप असतात. भगवंतच वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन समाजामध्ये कल्याणकारक गोष्टी करत असतात. तेच भगवंत मानवी रूपामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्षाचं प्रतिपादन करण्याकरता व्यासांच्या रूपामध्ये येतात. तेच भगवंत आपल्या शब्दमयी वाङ्मयी भागवती मूर्तीला प्रकट करण्याकरता श्री शुक महाराजांच्या रूपाने येतात. सगळे जे आहेत ते भगवंताचीच रूप आहे. म्हणून जे परब्रह्म, ब्रह्माजी, नारद, व्यासजी, शुकजी यांच्यामध्ये आहे तेच परब्रह्म श्रीमद भागवताच्या रूपामध्ये प्रकट झालेलं आहे. एकच चैतन्य वेगवेगळ्या नावांनी उपस्थित होते. श्री नारदांनी व्यासांना श्रीमद भागवताची रचना करण्याची प्रेरणा दिली आणि श्रीमद भागवताची रचना झाली.
नारद नारद भगवान वेदव्यासांना म्हणाले की आपण आता श्री पुराण वाचा की ज्यांच्या योगाने ऐकणाऱ्यांची सर्व पापे जळतील आणि त्यांच्या हृदयाला भक्तीचा पाझर फुटेल. आतापर्यंत आपण ज्ञान प्रधान पुराणे रचली, आता प्रेम प्रधान पुराण तुम्ही रचा, जेणेकरून सर्वांच्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम जागृत होईल. तुम्ही स्वतः श्रीकृष्ण प्रेमामध्ये अगदी रंगून जा, त्याचा अनुभव घ्या. व्यासमुनींनी भागवत रचना करण्याचं ठरवलं आणि त्याच क्षणी गणपती त्यांच्या आश्रमामध्ये प्रकट झाले. गणपती त्यांना म्हणाले की भागवताची रचना करायला मी तुमचं सहाय्य करेन, मी ती लिहून घेईन, पण माझी एक अट आहे, मी एक क्षणभरही थांबणार नाही. तुम्हाला 60 श्लोक सांगावे लागतील, मी रिकामा बसणार नाही. 24 तास तुम्हाला कथा सांगावी लागेल. व्यास म्हणाले की ठीक आहे, हरकत नाही, मी तुम्हाला सांगेन. मी जो जो श्लोक सांगेल तो योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार तुम्ही करायचा आणि मग तो तुम्ही लिहायचा. म्हणजे जोपर्यंत गणपती विचार करतायत तोपर्यंत भगवान वेदव्यास पुढचा श्लोक तयार करते. व्यासांनी वृद्धावस्थेमध्ये या ग्रंथाची रचना केली म्हणून ते ग्रंथाचा प्रचार करू शकले नाही. आता ग्रंथ तर निर्माण झाला, पण ग्रंथाचा प्रचार कसा करायचा, लोकांपर्यंत हा ग्रंथ कसा पोहोचवायचा याची चिंता त्यांना लागून राहिली. आता हे शास्त्र मी कोणाला देऊ, कोणाकडे सुपूर्द करू की जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. या प्रेमाचा तोच प्रचार करू शकतो जो अत्यंत विरक्त आहे. भगवंताची भक्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोण पोहोचवू शकेल की ज्याची वृत्ती विरक्त आहे, जो संसारामध्ये अडकलेला आहे, जो स्वतः भक्ती करू शकत नाही, तो भक्तीचा प्रचार करेल का? जो संसारामध्ये अडकलेला नाही, जो संसाराविषयी विरक्त आहे, जो भगवंताप्रती अत्यंतिक प्रेम भक्ती करतो, तोच भागवताचा प्रचार करू शकेल. आणि म्हणून त्यांनी विचार केला, भगवान शिवशंकर हे वैराग्याचं स्वरूप आहे, तेच जर माझ्या पोटी जन्माला येतील तर माझ्या भागवताचा उत्तम प्रचार होईल, असा विचार भगवान वेदव्यासांनी केला. कलियुगामध्ये श्रीकृष्ण कथेने व श्रीकृष्ण कीर्तनानेच माणसांचा उद्धार होणार आहे. श्रीकृष्ण कथा आणि श्रीकृष्णांचं कीर्तन हेच साधन आहे कलियुगामध्ये माणसाच्या उद्धाराचं. व्यासांनी नंतर शिवशंकरांची आराधना केली. शिवशंकरांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं. शिवशंकर तिथे उपस्थित झाले आणि म्हणाले की तुम्ही जी काही उपासना केली त्यामुळे मी प्रसन्न झाले. काय तुम्हाला हवं असेल ते तुम्ही वरदान मागून घ्या. त्यावेळेला भगवान वेदव्यासांनी त्यांना प्रार्थना केली की तुम्ही समाधीमध्ये जो आनंद सातत्याने उपभोगता तोच आनंद मला जगाला द्यायचा आहे आणि तो आनंद देण्याकरिता तुम्ही माझ्या पोटी पुत्र रूपामध्ये जन्माला या. शिवशंकरांना तुम्ही सांगितलं. शिवशंकर म्हणाले की तुमच्या पोटी मी जर जन्माला आलो तर या संसारात मी पडेल आणि संसारात पडलो की माया मला सोडणार नाही. आपलंही असंच असतं. आईच्या गर्भात जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत ते विरक्त असतं. एकदा का या जगामध्ये ते आलं की ते संसारामध्ये गुरफटून जात. ज्या आईचा त्यांनी चेहरा पाहिलेला नसतो, वडील माहिती नसतात, त्यांना ते कवटाळून बसतं बाळ आणि नंतर सगळं जगालाच ते कवटाळून बसतं. संसारामध्ये आलेला प्राणी हा मायेने बद्ध होतो. त्यामुळे मी जर तुमच्या पोटी जन्माला आलो तर माया मला आवृत्त करेल. शिवशंकरांना संसार नको म्हणतो, पण अनंत जीवांच्या कल्याणासाठी
ते अवतार घेण्यास तयार झाले आणि त्यांनी भगवान वेदव्यासांच्या पोटी जन्म घेतला. तेच भगवान शुकदेवजी महाराज. आता त्यांचा जन्म झाला, मुळातच ते विरक्त आहेत. आणि ज्या वेळेला भगवान वेदव्यासांनी त्यांना विनंती केली, तुम्ही माझ्या पोटी जन्माला या, आणि शिवशंकर म्हणाले की नाही, मी जर तुमच्या पोटी जन्माला आलो तर संसारामध्ये अडकेल, माया मला अमृत करेल. त्यावेळेला वेदव्यासांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही संसारामध्ये आल्यानंतर माया तुम्हाला स्पर्श करू शकणार, तुम्ही कायम ब्रह्मभावामध्येच असाल. त्याप्रमाणे शुकदेवजी महाराज प्रकट झाले आणि प्रकट झाल्याबरोबर वनामध्ये निघून गेले. गर्भातून बाहेर आले आणि वनात निघून गेले, कारण ब्रह्मरूपामध्ये ते कायम मग्न होते. त्यांच्या मातेला म्हणजे भगवान वेदव्यासांची पत्नी, जिचं नाव आरणी आहे, तिने आपल्या बाळाला मी पाहिलं सुद्धा नाही. तो बाहेर आला, वनात निघून गेला. भगवान व्यासांनी सुद्धा आपल्या मुलाला मी पाहिलं नाही. ते त्याला हाक मारतायत, हे बाळा जरा थांब, आम्हाला तुला पाहू दे, कसा आहेस, काय आहेस. यांचं लक्ष नाही. हे ब्रह्मभावामध्ये मग्न आहे. त्यांना आजूबाजूला काही दिसत नाही, काही ऐकायला येत नाही. आपण ब्रह्मस्वरूप आहोत, निघून गेले. त्यानंतर तिथे ही कथा थांबते. आता ही कथा परत पुढे काही वेळाने चालू होणार आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं ना. भागवतामध्ये एकसारख्या कथा येत नाही. काही कथेचा भाग इथे येतो, काही कथेचा भाग पुढे येतो. आता इथे दुसरी कथा सुरू. दुसरी कथा कोणती? श्री नारदजींनी व्यासांना सांगितलं की तुम्ही काय करा, भागवताची रचना तुम्ही करा. आणि या भागवताच्या रचनेमुळे, भागवताच्या ऐकण्यामुळे, भक्तांचा सत्संग केल्यामुळे भगवंताची प्राप्ती कशी होते आणि भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर आपल्या जीवनाचा कसा उद्धार होतो, ती माझी जन्मकथा मी तुम्हाला सांगतो. असं म्हणून नारदजींनी आपली जन्मकथा भगवान वेदव्यासांना ऐकवली. आता देवर्षी नारदांची जन्मकथा भागवतामध्ये 2 ठिकाणी आलेली आहे. म्हणजे 2 ठिकाणी त्यांचं चरित्र आहे. एक आहे प्रथम स्कंदामध्ये आणि दुसरं आहे सप्तम स्कंदामध्ये, 7व्या स्कंदात. तर ते दोन्ही ठिकाणी आपण वेगळं न पाहता ते एकत्रित आपण करून पाहणार आहोत. नारदजी म्हणतात की मी आधी उपहरण नावाचा गंधर्व होतो. माझं सौंदर्य आणि संगीतातील ज्ञान अद्भुत होतं. मी संगीत विद्येमध्ये अत्यंत निपुण होतो. एकदा मला भगवंताचं गुणगान करण्याकरता ब्रह्मलोकामध्ये आमंत्रित करण्यात आले. मी तिथे गेलो, पण तिथे गेल्यानंतर तिथे ज्या अप्सरा होत्या त्यांच्याकडे पाहून माझ्या मनामध्ये वासना निर्माण झाली. माझं मन कलुषित झालं आणि मी ते मन वासनारहित करू शकलो नाही. त्याचा दुष्परिणाम असा झाला की ब्रह्मलोकासारख्या पवित्र स्थानी आणि सत्प्रवृत्तीच्या लोकांमध्ये बसूनही माझं मन मी समाहित करू शकलो नाही. मी माझ्या हावभावाने, कटाक्षाने ब्रह्मलोकातील अप्सरांना स्वतःकडे आकर्षित करू लागलो. माझी दुर्भावना आणि कुचेष्टा पाहून ऋषींनी मला शाप दिला. मी ब्रह्मलोकातून पदच्युत झालो. नारदजी पहिल्यांदा उपहरण नावाचे गंधर्व होते. गंधर्व लोकांमध्ये असणारा माणूस केवळ एका वासनेमुळे कुठे आला? पृथ्वीवर. ब्रह्मलोकातून पदच्युत झाले आणि नंतर धृमील नावाच्या पुरुषाच्या घरात दासी पुत्राच्या रूपामध्ये मी जन्माला. कुठे गंधर्व आणि कुठे दासी पुत्र.
या गोष्टीवरून यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की भगवंताची कथा करणाऱ्यांनी किती संयमी आणि सावध राहायला हवं. ब्रह्मलोकापर्यंत गेल्यानंतरही केवळ एका विकारामुळे आत्मच्युती होते. आम्ही शुकदेवजी होऊ शकत नाही, शुकदेवजी आहेत, पण आम्ही असा विचार करायला हवा शुकदेवजी जे आहेत ते शुकदेवजीच आहेत, पण ज्या पवित्र आसनावरती भगवंतांनी आपल्याला बसवलेलं आहे ते आसन सामान्य नाही. ते आसन परमहंस चक्रचूडामणी आचार्य महामुनी शुकदेवांचं आहे, म्हणून ते आसन अत्यंत पवित्र आहे. त्या आसनावर बसल्यानंतर मनामध्ये कुठल्याही वाईट भावना दुर्भावना येता कामा नये. ज्यांच्या दृष्टीमध्ये स्त्री पुरुष भेद नाही असा विचार केला तरी व्यक्तिगत सुचिता पावित्रता जीवनात येईल अशीच व्यक्ती भागवत चरित्राचं गायन करण्याचा अधिकारी आहे. नारदजी पुढे असं म्हणतात की दासी पुत्राच्या रूपामध्ये माझा जन्म झाला. माझी माता एका ब्राह्मणाच्या इथे काम करत होती. दासी म्हटल्यानंतर घरातली सगळी कामं ती करायची, गोसेवा करायची. त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये जे लोक अतिथी म्हणून येतील त्यांची ती सेवा करायची. तो जो ब्राह्मण होता तो सुद्धा अत्यंत सत्वशील होता. साधू संतांची सेवा करायला त्याला मनापासून आवडायचं. आणि त्यामुळे एकदा चातुर्मासामध्ये काही ऋषी मुनींचा संच त्या गावामध्ये आला. आता चातुर्मासामध्ये हे जे ऋषी मुनी संत असतात ते एकाच गावामध्ये राहतात 4 महिने. साधारण चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात आणि चातुर्मासामध्ये केवळ भगवंताची आराधना विविध पद्धतीने केली जाते, त्याला चातुर्मास म्हणते. तर हे जे ऋषी मुनी होते ते अनायासे त्या गावामध्ये आले. त्यांची कुठेच नीट सोय होईना म्हणून माझी माता ज्या ब्राह्मणाकडे काम करत होती त्या ब्राह्मणाने विचार केला की अनायासे साधू संत आपल्या गावात आले आहेत, त्यांच्याकडून सेवा करावी. तो ब्राह्मण त्या ऋषी मुनींकडे साधूंकडे गेला आणि त्यांना विनंती केली की तुमच्या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त होते, तुम्ही माझ्या घरी जा. माझं घर वाडा मोठा आहे आणि माझ्याकडून होईल तेवढी सेवा मी नम्रपणे तुमची करेन, पण मला ते भाग्य तुम्ही द्या. संतांचा संग हा अमोघ असतो, तो कधीही वाया जात नाही. त्याप्रमाणे त्या साधू संतांनी ब्राह्मणाच्या घरी यायचं कबूल केलं. ते सगळे ब्राह्मणाच्या घरी येऊन राहायला लागले. आता तिथे राहायला लागल्यानंतर त्यांचं खाणं पिणं, त्यांची देवपूजा, त्यांची सेवा या सगळ्या गोष्टी आल्या. तर नारद मुनी असं म्हणतात की मी माझ्या आई बरोबर त्या ब्राह्मणाच्या घरी जात असे. कशासाठी? तर आईला कामामध्ये मदत करण्यासाठी. आता जे साधू संत तिथे आले होते त्यांची पण मी हळूहळू सेवा करायला लागली. कुठली सेवा केली तर त्या साधू संतांना पूजेसाठी छान ताजी फुलं आणून देणं, त्यानंतर त्यांना होम हवन करायचं असेल तर सगळीला आणून देणं, त्यांचे कपडे धुणं, त्यांचे डोक्यावर वाळत घालणं, ते जेवायला बसल्यानंतर त्यांना वाढणं, त्यांचं खरकटं काढणं, त्यांची जी काही सेवा असेल जी मला करता येईल. कारण त्यावेळेला नारद मुनी छोटेसे होते, 7-8 वर्षांचं वय होतं. तर ते लहान मुलं जितकी कामं करतात तितकी ते आनंदाने करायला लागले. ते पुढे असं म्हणतात की केवळ संत दर्शन नाही तर संत सेवेचा लाभ मला मिळाला. जोपर्यंत महापुरुषांची सेवा प्रत्यक्ष घडत नाही तोपर्यंत मनातील दुष्ट कामना नाहीशा होत नाही. नुसतं दर्शन पुरेसं नसतं, दर्शनाबरोबर सेवाही करणं आवश्यक आहे. त्यांच्या संगतीने भक्तीचा रंग माझ्या मनावरती चढायला लागला. तर ते साधू संत सकाळी त्यांचं अंडिक वगैरे झालं, जेवण खाण झालं की मग
भगवंताच्या कथांचं निरूपण करायला लागले. आपापसामध्ये शास्त्रांवरती चर्चा करायला लागले. आणि हा छोटासा मुलगा त्यांची सेवा करत करत त्याच्या कानावर बऱ्याचशा गोष्टी पडायला लागल्या. मग त्यातले जे मुख्य संत होते त्या संतांनी माझं नाव हरिदास असं ठेवलं. कोणाचं? या नारदाचं. जो छोटासा मुलगा त्याचं नाव त्यांनी हरिदास ठेवलं. आणि अत्यंत प्रेमाने त्या मुलाला बोलवायचे, जरा इकडे ये, मला पाणी आणून दे, जरा इकडे ये, माझ्यासाठी एक काम कर, असं ते त्याला सेवा सांगायला लागले. नारद मुनी म्हणतात की ते संत अत्यंत प्रेमळ होते, प्रेमाची मूर्ती होते. आणि मला त्यांनी छोटी छोटी सेवा दिली होती. मी मनोभावे ती सेवा करत होतो. ते जे ब्राह्मणांच्या घरी उतरले होते त्या ब्राह्मणांनी त्यांना आग्रह केला की महाराज, तुमच्या श्रीमुखातून आम्हाला भगवान श्रीकृष्णांचं चरित्र ऐकायचं आहे. तुम्ही जर कृपा केली तर रात्रीचं जेवण झाल्यानंतर काही काळ तुम्ही आम्हाला श्रीकृष्णांचं चरित्र सांगावं. सगळ्यांनाच आवडतं चरित्र, कोणाला आवडत नाही? छोट्या छोट्या कथा भगवंताच्या कोणाला आवडत नाही? सगळ्यांच्याच आग्रहाखातर ते जे मुख्य संत होते त्यांनी रात्रीच्या वेळेला श्रीकृष्ण चरित्र सांगायला सुरुवात केली. आणि त्यांचे इष्टदेवही बालकृष्ण होते. त्यांच्या बालकृष्णांच्या कथा ऐकून माझ्या मनामध्ये श्रीकृष्णांविषयी प्रेम जागृत झालं आणि मला त्याच्यामध्ये आनंद वाटायला. आता जेवण खाण झाल्यानंतर सगळी लोक श्रीकृष्ण चरित्र ऐकायला बसायला लागले. हा जो छोटासा हरिदास आहे हा सुद्धा आईच्या बरोबर बसायला लागला. हा दासी पुत्र आहे त्यामुळे याला पुढे काही बसण्याची हिंमत होत नव्हती. आई बरोबर तो मागे बसायचा सगळ्यात मागे. नंतर नंतर झालं असं की त्याला असं वाटायला लागलं की आपण गुरुजीच्या जरा जवळ जाऊन बसावं. जवळ बसला, समोर बसलं की लवकर लक्ष लागतं. आणि म्हणून तो उठून त्यांच्या जवळ जाऊन बसायला लागला. आणखी भगवंताच्या कथांमध्ये लीलांमध्ये तो रमायला लागला. त्यांच्या बालकृष्णांच्या कथा ऐकून माझ्या मनामध्ये श्रीकृष्णांविषयी प्रेम जागृत व्हायला लागले. श्रीकृष्ण मला आवडायला लागले. श्रीकृष्ण कसे लोणी खातात, आपल्या बालसखांबरोबर खेळतात, गोपीच्या खोड्या काढतात, हे सगळं मला मनापासून आवडायला लागलं. आणि ते इतके सुंदर कथा सांगायचे, इतके सुंदर चरित्र सांगायचे की मला असं वाटायचं की साक्षात श्रीकृष्ण तिथे अवतरले आहेत. मला खूप खूप आवडायला लागले. मला श्रीकृष्णाची गोडी लागली. त्याचा परिणाम असा झाला की माझं खेळणं बंद झालं. मी झाडाखाली बसून गुरुजींनी सांगितलेल्या श्रीकृष्ण लीला आठवायला लागलो. छोटासा मुलगा आहे. कथांचा, गोष्टींचा मुलांच्या मनावरती परिणाम होतो. म्हणून घरातल्या बालकांना गोष्टी सांगा. मुलं असतील, नातवंड असतील, आजूबाजूची मुलं असतील, आठवड्यातून एकदा का होईल श्रीकृष्णाच्या गोष्टी सांगा, हनुमानाच्या गोष्टी सांगा, श्रीरामांच्या गोष्टी सांगा, अर्जुनाच्या गोष्टी सांगा, भीमाच्या गोष्टी सांगा. गोष्टीला कमी नाही आपल्याकडे. शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगा, विवेकानंदांच्या गोष्टी सांगा, संतांच्या गोष्टी सांगा. मुलांच्या मनावर पडले. या छोट्याशा हरिदासाला श्रीकृष्णांचं वेळ लागलं. तो काम झालं की मुलं त्याला खेळायला बोलवायची. तो म्हणायचं मला नाही यायचं तुमच्या बरोबर खेळायला. आणि कुठेतरी एका झाडाखाली बसायचा, शांत डोळे बंद करायचा आणि गुरुजींनी आपल्याला श्रीकृष्णांची कुठली कुठली गोष्ट सांगितली ती परत परत तो आठवायला लागला. गुरुजी वारंवार आता माझ्यावरती कृपा कटाक्ष टाकत होते. म्हणजे तो लहान मुलगा ना, लहान मुलं हालचाल करायला लागली की स्वाभाविक लक्षात नाही त्याच्याकडे. पण इथे जे मुख्य गुरुजी होते ते सातत्याने माझ्याकडे लक्ष देऊन होते, माझ्याकडे ते पाहत होते. त्यांनी एकदा माझ्यासाठी प्रसाद ठेवला. पंक्ती बसायच्या, पंक्तीमध्ये सगळे गुरुजी किंवा संत महात्मे जेवायला बसायचे. तर हे जे मुख्य संत होते त्यांना तो गुरुजी म्हणतो आहे. त्या गुरुजींनी जेवताना
स्वतःचं जेवण झाल्यानंतर त्यातला थोडासा भाग या मुलासाठी ठेवला. त्याला उच्चिष्ट असं म्हणतो आपण. तर तो उच्चिष्ट तो मी ग्रहण केला. त्यांनी मला सांगितलं, बाळा तू हे खाऊन गेलं का? आणि मी देखील अत्यंत आनंदाने तो ग्रहण केला. तो ग्रहण केल्यानंतर माझे सर्व पाप नष्ट झाले. भक्तीची गोडी मला लागली, कीर्तनामध्ये आनंद निर्माण व्हायला लागला आणि देह भान हरपायला लागले. उच्चिष्ट किंवा प्रसाद, हे उच्चिष्ट नाहीये, संतांचं गुरूंचा हा प्रसाद आहे. हा प्रसाद ग्रहण केल्याबरोबर ज्या पापांमुळे त्याला हा जन्म मिळाला ते सगळ्या पापांची बंधनं तुटली, सुटली. आणि भगवंताविषयी जे प्रेम त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ पाहत होतं ते आणखी दृढ झालं, पक्क झालं. भगवंताची गोडी त्यांच्या मनामध्ये निर्माण. आणि आता त्याला देह भान न विसरायला लागला. आपण कुठे बसलो आहोत, काय बसलो आहोत, काही नाही. त्याला केवळ आणि केवळ भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले. भगवान श्रीकृष्ण आपल्याकडे पाहत आहेत, आपल्याकडे पाहून हसतायत, आपल्याला बोलवत आहेत, आपल्याला खेळायला ये असं म्हणतायत, असं त्याला वाटायला लागलं. असं सगळं चाललेलं असताना एक दिवशी गुरुजींनी माझ्यावरती कृपा केली. सगळ्यात मोठा क्षण जीवनातला त्याच्या तो कोणता क्षण होता? तर गुरुजींनी माझ्यावरती कृपा केली आणि मला गुरुमंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. मी सांगितलं की बाळा या मंत्राचं स्मरण कर. आणि मग मी हळूहळू त्या मंत्राचं स्मरण करायला लागलो, गुरुजींची सेवा करायला लागलो. आणि माहिती नाही, मला सगळं खूप छान छान वाटायला लागलं. लहान मुलं आहे, कुठल्या भावना व्यक्त करणार, आनंद निर्माण व्हायला लागला मनामध्ये. आणि असे दिवस गेले, 4 महिने संपले. 4 महिने संपले. 4 महिने मी सद्गुरूंची सेवा केली. आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी माझ्या सद्गुरूंनी गुरुजींनी सांगितलं की आता आम्हाला इथून जायचं आहे. मला अत्यंत वाईट वाटलं की 4 महिने मी त्यांच्या सहवासात राहिलो, ज्यांच्यामुळे मला भगवान श्रीकृष्ण अनुभवायला यायला लागले, त्यांच्यामुळे मला मंत्र मिळालाय, ते आता मला सोडून जाणार. मी त्यांच्या पायावरती पडलो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मला सोडून जाऊ नका. गुरुजींनी माझी समजूत काढली आणि मला म्हणाले की बाळा आता मला इथे थांबता येणार नाही. चातुर्मास संपला, मला आता पुढे जावं लागेल. मग मी त्यांना म्हणालो की मग मलाही तुमच्या बरोबर घेऊन जा, मला नाही इथं राहायचं, मला तुमच्या सेवेत राहायचं. पण त्यांनी सांगितलं की बाळा तुझी आई आहे, आईची जबाबदारी तुझी आहे. आईला सांभाळणं, आईला सुख देणं हे तुझं कर्तव्य आहे. त्यामुळे आईची काळजी घे, आईला कामामध्ये मदत कर आणि एका बाजूला मी दिलेल्या मंत्राचं स्मरण कर, असं त्यांनी सांगितलं. आणि नंतर ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर हा हरिदास अत्यंत उदास झाला. गुरुजी निघून गेले. रोज कृष्ण कथा ऐकायला मिळायची, आता कृष्ण कथा पण ऐकायला मिळत नाही. आई बरोबर जायचा, थोडंफार काम करायचा आणि उरलेला वेळ एकांतामध्ये बसून तो घालवायला लागला. आईच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली की आपला मुलगा खेळत नाही, खोड्या करत नाही, जेवायला मागत नाही, त्याचं कुठंच लक्ष नसतं. कुठेतरी गमून बसलेला असतो, सातत्याने काहीतरी मंत्र म्हणत असतो. याचा अर्थ आपला मुलगा वाया गेला. कुठल्याही आईला आवडत नाही की आपल्या लहान मुलाने भगवंताची भक्ती करावी. भगवंताची भक्ती करण्याचं वय 60 नंतर असं हे सगळ्यांच्या मनात पक्क आहे. तसंच तिचं झालं. मला असं वाटायला लागलं की हा मुलगा बहुतेक आता बिघडतोय, आपल्या हातातून जाईल हा मुलगा. आणि म्हणून ती त्याच्यावरती काम करण्याची, मुलांबरोबर खेळण्याची जबरदस्ती करायला लागली की जा, नाही करायचं जप आता.
पुष्कळ झाला, जा मुलांबरोबर जाऊन खेळ, जा अमुक एक काम करून दे, जा अमुक एक गोष्ट कर, असं ती त्याला सांगायला लागली. तो थोडंफार तिचं ऐकायचा आणि पुन्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, भगवंताचे चिंतन करण्याच्या ठिकाणी तो मग्न व्हायचा. असे अनेक दिवस गेले. एक दिवशी आई त्या ब्राह्मणाकडे काम करायला गेलेली असताना गाईच्या गोठ्यामध्ये तिथे आवरत असताना साप तिला चावला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याला सांगण्यात आलं. हा हरिदास जो होता तो तिथे गेला. त्याने पाहिलं की आईला साप चावला आहे, आई मृतच आलेली आहे. मनातून त्याने भगवंताचे आभार मानले की हे एक बंधन माझ्यामध्ये ठेवलं होतं, त्या बंधनातून ती मला मुक्त केलंय, आता मी तुझी भक्ती करू शकेल. आजूबाजूला जी लोक गोळा झाली होती ते मात्र हळहळ व्यक्त करत होते की बिचारायला आता कोणीच राहिलं नाही, कोणीच राहिलं नाही. एकमेव आईचा आधार होता, आई पण गेली. आता हा मुलगा पोरका झाला, याला कोण सांभाळेल, कोण याची काळजी घेईल. हा हरिदास सगळं ऐकत होता आणि मनामधून म्हणत होता की सगळ्या सृष्टीची जो काळजी घेतो तो भगवंतच माझी काळजी घेणार, मी कशाला स्वतःची काळजी घेईल. नंतर त्याने आईचं सगळे दिवस पाणी सगळं काही केलं, गावाचा निरोप घेतला आणि नंतर 12 वर्ष तीर्थांचं भ्रमण त्यांनी केलं. त्यानंतर गंगेच्या किनारी ते आले. तिथे एकांतामध्ये जप, ध्यान, धारणा त्यांनी सुरू केली. अखंड ही साधना सुरू केल्यानंतर त्यांना भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं प्रत्यक्ष दर्शन आणि नारद मुनी सांगतात हे सगळं की मी आनंद समुद्रामध्ये बुडून गेलो भगवंताचं ते स्वरूप दर्शन पाहिल्यानंतर, पण माझं मन तृप्त झालं नाही. काही क्षणच मला ते स्वरूप दर्शन झालं आणि लगेच ते लुप्त झालं. मला अत्यंत वाईट वाटलं की मी डोळे भरून मन भरून ते स्वरूप पाहू शकलो नाही. मी रडायला लागलो. तेवढ्यात तिथे आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमधून मला असं सांगण्यात आलं की जे अपरिपक्व ज्ञान, वैराग्य तुझ्यामध्ये आहे त्यामुळे माझं दर्शन तुला दुर्लभ आहे. म्हणजे तुझं ज्ञान अजून परिपूर्ण झालेलं नाही, तुझ्या मनामध्ये अजून पूर्ण विरक्ती आलेली नाही, म्हणून तुला जे दर्शन झालेलं आहे ते क्षण मात्र झाले. पूर्णपणे तुला अजून दर्शन झालेलं नाही, ते तुला एवढ्यात होणार नाही. तुझी वृत्ती आतून संसारामध्ये आहे आणि म्हणून तू असंच भजन करत राहा. पुढच्या कल्पामध्ये तू माझा पार्षद बनशील आणि तुला माझी प्राप्ती होईल. या जीवनभर तू फक्त भगवंताचं नामस्मरणच कर. तुझा देह पडल्यानंतर तुला पुढचा जो जन्म मिळेल त्यावेळेला तू माझा पार्षद, माझा भक्त म्हणून जन्माला येशील. नारदजी पुढे म्हणतायत की माझा दुसरा जन्म ब्रह्माजींपासून झाला. हा पहिला जन्म संपला, भगवंताचं भजन करता करता देह पडला. नंतर ब्रह्माजींचा मानस पुत्र म्हणून मी जन्माला आले. त्यांनी मला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि भगवान नारायणांनी मला आपला पार्षद म्हणून स्वीकारले. ब्रह्मदेवांनी मला उत्पन्न केलं आणि भगवंताचं ज्ञान त्यांनी मला 4 श्लोकांमध्ये दिले. ते जे 4 श्लोक आहेत त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हटलं जातं. आणि भगवान नारायण जे आहेत त्यांनी मला माझं पार्षद म्हणून नेमलं, स्वतःचा पार्षद म्हणून नेमलं. एके दिवशी मी गोलोकामध्ये गेले. नारद मुनी हे सगळं सांगतात. तिथे गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणीचं मला दर्शन झालं. श्रीकृष्ण कीर्तनामध्ये मी तन्मय झालो. प्रसन्न होऊन राधा राणीने श्रीकृष्णांजवळ अशी शिफारस केली की अहो नारद मुनी तुमचे एवढे कीर्तन करतायत तर तुम्ही त्यांना काहीतरी प्रसाद द्या.
श्रीकृष्णांनी मला प्रसाद दिला. भगवान वेदव्यास त्यांना विचारतात, काय प्रसाद दिला? नारदजी म्हणतात, अहो प्रसाद म्हणून देवांनी मला ही वीणा दिली. आणि भगवान श्रीकृष्ण मला म्हणाले की श्रीकृष्ण चरित्र कीर्तन करत जगामध्ये तुम्ही भ्रमण करा. आणि दुसरी गोष्ट, माझ्यापासून वेगळे झालेले जे जीव आहेत ते मला परत आणून द्या. सातत्याने तुम्ही माझं गुणगान करा, लोकांच्या मनामध्ये भक्ती निर्माण करा आणि त्या लोकांना माझ्यापर्यंत आणून सोडा. हे काम तुम्ही करा. नारदजी पुढे म्हणतात की भगवंतांना कीर्तन भक्ती अत्यंत प्रिय आहे. ही मी वीणेच्या तारांचा जेव्हा झंकार करतो त्यावेळेला भगवंताचं मंगलमय रूप माझ्यासमोर प्रकट होतं. तेव्हा मी धन्य होतो आणि नाम संकीर्तन करत मी जगामध्ये भ्रमण करतो. एखादा अधिकारी भक्त किंवा योग्य शिष्य मला मिळाला की मी त्याला भगवंताकडे घेऊन जातो. सत्संगामध्ये मी भगवत कथा ऐकली, श्रीकृष्णांचं प्रेमाने कीर्तन करू लागलो की भगवंत मला दर्शन देतात आणि भगवान श्रीकृष्णही माझ्या बरोबर नाचू लागतात. भगवंतांना कीर्तन भक्ती अत्यंत प्रिय आहे. जिथे जिथे कीर्तन होतं तिथे तिथे भगवंत उपस्थित. त्यानंतर दासीपुत्र नारद दासीपुत्र होते, पण साधू संतांच्या सहवासाने आणि त्यांच्या सेवेने त्यांचं जीवन शुद्ध झालं. भगवंतांनी मला विना दिली आणि मी त्यांच्या कीर्तीचं गायन करायला लागलो. हाच सगळ्यात मोठा भागवत धर्म आहे, असे नारदजींनी वेदव्यासांना सांगितले. सुतजींनी शौनकादी ऋषींना सांगितलं की नारदजी धन्य आहेत, जे वीणा वाजवून भगवंताचं कीर्तन करत सगळीकडे आनंद निर्माण करतात आणि सृष्टीमध्ये विचरण करतात. भगवान नारायणांनी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवांना दिले. एखादा अधिकारी भक्त किंवा योग्य शिष्य मला मिळाला की मी त्याला भगवंताकडे घेऊन जातो. सत्संगामध्ये मी भगवत कथा ऐकली, श्रीकृष्णांचं प्रेमाने कीर्तन करू लागलो की भगवंत मला दर्शन देतात आणि भगवान श्रीकृष्णही माझ्या बरोबर नाचू लागतात. भगवंतांना कीर्तन भक्ती अत्यंत प्रिय आहे. जिथे जिथे कीर्तन होतं तिथे तिथे भगवंत उपस्थित. त्यानंतर नारद दासीपुत्र होते, पण साधू संतांच्या सहवासाने आणि त्यांच्या सेवेने त्यांचं जीवन शुद्ध झालं. भगवंतांनी मला विना दिली आणि मी त्यांच्या कीर्तीचं गायन करायला लागलो. हाच सगळ्यात मोठा भागवत धर्म आहे, असे नारदजींनी वेदव्यासांना सांगितले. सुतजींनी शौनकादी ऋषींना सांगितलं की नारदजी धन्य आहेत, जे वीणा वाजवून भगवंताचं कीर्तन करत सगळीकडे आनंद निर्माण करतात आणि सृष्टीमध्ये विचरण करतात. भगवान नारायणांनी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवांना दिलं. ब्रह्मदेवांनी नारदांना दिलं. नारदांनी भगवान वेदव्यासांना दिलं. वेदव्यासांनी तेच ज्ञान शुकदेवांना दिलं आणि शुकदेवांनी तेच ज्ञान राजा परीक्षिताला दिलं. अशी ही भागवताची वक्ता श्रोता परंपरा आहे. भागवताची ही परंपरा आहे, ती डायरेक्टली आहे. एकाने दुसऱ्याला तिसऱ्याने चौथ्याला असं करत करत ते भागवत सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये 4 अध्यायामध्ये श्रीमद भागवताच्या महात्म्याचं सार सांगितलेलं आहे. आता आपण पुराण पाहतो आहोत, भागवत पुराण. भागवत पुराणाव्यतिरिक्त स्कंद पुराण नावाचे पुराण आहे. त्या पुराणामध्ये भागवत पुराणाचं महात्म्य सांगितलं.
ते काय ते आपण समजू. त्यात असं म्हटलेलं आहे की ब्राह्मणांच्या शापाने यदुवंशाचा नाश झाला, पण राधा राणीच्या कृपेने अनिरुद्धाचे जे पुत्र रोचनेच्या गर्भातून उत्पन्न झाले होते त्यांचं नाव वज्रनाम, ते मात्र ब्राह्मणाच्या शापापासून वाचले. रुक्मिणीचा मुलगा आता ब्राह्मणाचा शाप आणि यदुवंश हे काय थोडक्यात आपण पाहूया की कथा खरंतर भागवताच्या सगळ्यात शेवटी येते. भगवान श्रीकृष्णांच्या जी मुलं नातवंड होती तर त्याच्यामध्ये सांब नावाचा एक त्यांचा मुलगा आहे. तो दिसायला अत्यंत सुंदर आहे. भगवंताची मुलं आहेत ती. तर अत्यंत नाजूक सुंदर असणारे ती मुलं त्यांनी ते आणि त्यांच्या आजूबाजूची सगळे मित्रमंडळी जमले आणि तिथे असणाऱ्या ब्राह्मणांची खोडी त्यांनी काढली. खोडी अशी काढली की त्या सांबाला स्त्रीचा वेश त्यांनी दिला. गर्भवती स्त्री, नुसती स्त्री नाही, गर्भवती स्त्री. आणि त्या सामान्य छानपैकी अभिनय करत करत दुखतय पोटाला हात लावत लावत ते ब्राह्मणांजवळ गेले. तिथे ब्राह्मण बसलेले होते आणि तिथे जाऊन त्यांना नमस्कार केला आणि आजूबाजूचे लोक म्हणाले की महाराज सांगा बरं या स्त्रीला मुलगा मुलगी मिळली. ते ब्राह्मण त्रिकाल ज्ञानी होते आणि त्यांच्याही लक्षात आलं की ही लोक ही मुलं आपली चेष्टा करतात. त्या ब्राह्मणाने त्यांना शाप दिला, तिला मुलगा होणार नाही मुलगी होणार नाही, पण हिच्या पोटी जे मुसळ येईल त्या मुसळामुळे तुमच्या संपूर्ण यदुवंशाचा नाश होईल, कोणीही वाचणार नाही. मग ती मुलं घाबरली. त्यांनी लगेच तिची साडी बिडी सगळी सोडली, त्याच्यात एक मुसळ झाला. त्या मुसळाचं काय करायचं ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना सांगितली गेली नाही. त्यांच्या पश्चात त्या मुसळाचं चूर्ण करण्यात आलं आणि समुद्रात फेकून दिलं. त्याचा एक कठीण भाग ज्याचं चूर्ण होऊ शकलं नाही असं टणक भाग तेवढासा तुकडा तोही फेकून दिला समुद्रात. आणि नंतर ते जे चूर्ण करून टाकलं होतं त्याच्यापासून गवत तयार झालं. नंतर काही कारणाने सगळे यदुवंशीय तिथे त्या ब्राह्मणांच्या शापातून मुक्त होण्याकरता काही पूजा पाठ विधी करण्याकरता प्रवास क्षेत्रात आले. पूजा पाठ सगळं झालं. तिथे भगवान श्रीकृष्ण पण होते आणि बलरामजी पण होते. तिथे काही कारणाने या मुलांमध्ये भांडणं सुरू झाली. ती भांडणं विकोपाला गेली आणि त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. त्यांच्याकडे शस्त्रास्त्र त्यावेळेला नव्हतं कारण पूजा पाठ करण्याकरता ते नाही. आणि ते जे तिथे गवत होतं ते गवत घेऊन ते एकमेकांना मारायला लागले. त्या गवताच्या मुळाशी ते लोखंडाचं चूर्ण होतं आणि त्या यादवीमध्ये सगळे यादव मारले गेले. तिथे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या देहाचं एक विसर्जन केले. तो भाग शेवटी येणार तिथे त्याचा संदर्भ लागावा म्हणून सांगतो. आता हा जो ब्राह्मणाचा शाप संपूर्ण यजुवंशाला लागला त्या शापामधून भगवान श्रीकृष्णांचे पंतू त्यांचं नाव काय वज्रनाम ते वाचले. कसे वाचले तर त्या वज्रनामाची आई तिचं नाव आहे रोचना आणि त्याचे वडील त्याचं नाव आहे अनिरुद्ध. अनिरुद्ध भगवान श्रीकृष्णांचा नातू आहे आणि रोचना भगवान श्रीकृष्णांची नातसून आहे. तिच्या पोटी वज्रनामांचा जन्म झाला. ही जी रोचना आहे या रोचनेने राधा राणीची अत्यंतिक सेवा केली. फलस्वरूप राधा राणीने तिला आशीर्वाद दिला की ब्राह्मणाचा जो शाप तुमच्या वंशाला लागला आहे त्या शापातून तुझा पुत्र जो तुझ्या पोटी जन्माला येईल त्याला तो शाप लागणार नाही. आणि तो जो वज्रनाम आहे तो वज्रनाम यदुवंशाचा शेवटचा अंश असेल.
लक्षात आलं? म्हणजे हा जो वज्रनाभ आहे हा कोण आहे तर अनिरुद्धचा मुलगा आहे. अनिरुद्ध हा प्रद्युम्नाचा मुलगा आहे आणि प्रद्युम्न भगवान श्रीकृष्णांचा मुलगा आहे. म्हणजे वज्रनाभ श्रीकृष्णांचा बंधू आहे, नातवाचा मुलगा. ठीक आहे. आता ब्राह्मणांचा जो शाप यदुवंशाला लागला त्या शापामधून दोनच व्यक्ती वाचल्या. एक आहे उद्धवजी आणि दुसरे आहे वज्रनाभजी. उद्धवजी वाचले कारण भगवंताच्या संकल्पामुळे भगवंतांनी त्यांना वाचले. आणि वज्रनाभजी वाचले ते राधा राणीच्या संकल्पामुळे, राधा राणीच्या आशीर्वादाने. ज्या वेळेला वज्रनाभ आपल्या मातेच्या गर्भामध्ये होते तेव्हा तिने राधा राणींची विशेष सेवा केली होती. आणि व्रजवासी एकदा द्वारका यात्रेला गेले होते त्यावेळेची गोष्ट आहे. तेव्हा राधा राणी रोचनेला म्हणाली की या वंशाला ब्राह्मणांचा जो शाप लागलेला आहे त्याचा प्रभाव तुझ्या गर्भामध्ये असणाऱ्या बालकावरती होणार नाही असं मी तुला आशीर्वाद देते. हाच यदुवंशाचा एकमात्र वंशधरोहर असेल. गर्भातच तो ब्राह्मणांच्या वाघवज्रापासून वाचला म्हणून त्याचं नाव वज्रनाभ ठेवण्यात आले. श्री राधा राणी पुढे म्हणाली की हा वज्रराज होईल, आमच्या ब्रजलीलांचा उद्धारही हा करेल आणि ब्रजाची स्थापनाही हा परत करेल. त्याप्रमाणे या वज्रनाभाने परत ब्रजाची स्थापना केली. या वज्रनाभाला घेऊन अर्जुन हस्तिनापूरला आला होता. पण आता ही सगळी कथा परत येणार. त्यानंतर पांडवांनी परीक्षिताला राजा करून उत्तर दिशेला गमन केलं. ज्यावेळेला अर्जुन द्वारकेमध्ये गेले होते की खूप दिवस झाले श्रीकृष्णांकडचं काही निरोप आला नाही, श्रीकृष्ण क्षेम कुशल आहेत ना, एकदा जाऊन बघूया असं म्हणून ते तिथे गेल्यानंतर त्यांना असं कळलं की यादवी झाली, सगळे यादव मारले गेले आहेत आणि फक्त वज्रनाभ तिथे आहे. श्रीकृष्णांपैकी अंतर्धान पावले आहे. मग त्यावेळेला अर्जुनाने वज्रनाभाला आपल्या बरोबर घेतलं आणि ते हस्तिनापूरला आले. हस्तिनापूरला आल्यानंतर धर्मराजाला त्यांनी सगळं सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने आपला देह सोडलेला आहे. ते ऐकल्यानंतर पाचही पांडवांनी संन्यास घेतला. त्यांचा जो उत्तराधिकारी आहे राजा परीक्षित त्याला राज्यावर बसवलं आणि तेही उत्तर दिशेला निघून गेले. त्यानंतर राजा परीक्षित वज्रनाभाला घेऊन ब्रजमंडलात आले. तेव्हा ब्रजमंडल निर्जन झालं होतं. त्या ठिकाणी पशु पक्षी प्राणी जीवजंतू काहीही शिल्लक नव्हतं. केवळ घनघोर असं वन त्या ठिकाणी त्यांना दिसले. ते पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. वनामध्ये पशु पक्षी असतातच पण इथे मात्र काहीही त्यांना आढळलं नाही. तेव्हा राजा परीक्षित आणि वज्रनाभ चालत चालत यमुनेच्या काठी आले. तिथे त्यांना एक पर्णकुटी दिसली. त्यामध्ये एक महर्षी होते. त्यांना परीक्षित आणि वज्रनाभाने जाऊन नमस्कार केले. ते नंद बाबांचे पुरोहित महर्षी शांडिल्य होते. त्यांना राजा परीक्षितांनी विचारलं की इथले सगळे लोक पशु पक्षी कुठे गेले? इथं आम्हाला कोणीच दिसलं नाही. आम्ही एवढे चालतो आहोत, एवढं वन आम्ही पादाक्रांत करून आलो पण आम्हाला इथे कोणीच दिसत नाही. कुठे आहेत सगळे? या ब्रजनाभाला मला इथला राजा बनवायचा आहे पण इथे सगळं उजाड आहे, इथे प्रजाच नाही, तर याला राजा कसं बनवून मी? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावरती शांडिल्य ऋषीने त्यांना उत्तर दिलं की न कुठे इथून कुणी कुठे गेलं नाही आणि कुणी कुठे आलं नाही. ही सगळी भगवंताची लीला आहे, ही तुम्ही समजून घ्या. आता भगवंताची लीला आहे म्हणजे काय? तर भगवंताची लीला दोन प्रकारची आहे. एक आहे व्यावहारिक लीला
जी वास्तव लीला काल विशेष आहे ती विशिष्ट काळासाठी केली जाते. म्हणजे भगवंत त्यांचे आई वडील, त्यांचे गोपसखा, गाई, वासरं, पशु पक्षी, प्राणी हे सगळे काही काळासाठी देह धारण करतात, लीला करतात. ठीक आहे. आणि त्यांच्या लीला झाल्या की पुन्हा ते काय करतात, नित्य लीलेमध्ये रममाण होतात. नित्य लीला ही कायमची लीला आहे. त्यावेळेला तिथे भौतिक देह नसतो, पण भगवंतही असतात, त्यांचे गोपसखा असतात, पोटी असतात, आई वडील असतात, सगळे वृंदावनामध्ये आहेतच, आजही आहे. ती नित्य लीला. आणि व्यावहारिक लीला करण्याकरता ते काही काळ येतात देह धारण. नित्य लीला संपली, व्यावहारिक लीला संपली की नित्य लीलेमध्ये ते रममाण होतात. आणि ही नित्य लीला कायमची लीला आहे. तिच्यातून काही काळ ठाकूरजी आपल्या सवंगड्यांबरोबर प्रकट होतात आणि वेळ संपल्यानंतर परत नित्य लीलेमध्ये विराजमान होतात. शांडिल्य ऋषी पुढे म्हणतात की राधा राणी त्यांच्या सख्या गोप गोपी, नंदबाल, यशोदा माता कुठेही गेलेले नाहीत. ते सगळे प्रकट लीले करता येतात. ती लीला पूर्ण झाल्यानंतर नित्य लीलेमध्ये रमतात. त्यामुळे ते सगळे इथेच आहेत. मग त्यांची अनुभूती आपल्याला कशी घेता येईल, हा प्रश्न वज्रनाभांनी विचारला. की तुम्ही म्हणताय ते खरंय की इथे ते आहे, मग आम्ही त्यांना कसं पाहायचं, कसं अनुभवायचं. अनुभूतीचे दोन प्रकार आहेत. एक तर वृंदावनाची सेवा करावी. ज्यांना अनुभूती घ्यायची आहे नित्य लीलेची, त्यांनी काय करावं, वृंदावनाची सेवा करावी. मग वृंदावनाची सेवा करायची म्हणजे काय करायचं, यमुना नदीची सेवा करावी, ब्रजातील कुंडांची सेवा करावी, ब्रजातील पर्वतांची सेवा करावी, लता वृक्षांची सेवा करावी, व्रजवासियांची सेवा करावी. अशा प्रकारची सेवा करता करता संसिद्धी प्राप्त होते. आणि दुसरं परम अनुरागी महाभागवताच्या शांत सुरसवाणीतून श्रीमद भागवताच्या कथेचं श्रवण करावं. ही दोन साधना आहेत. ज्यांना भगवंताची नित्य लीला अनुभवायची आहे त्यांनी एक तर व्रजमंडलाची सेवा करावी, नाही तर श्रीमद भागवताचं श्रवण करावं. शांडिल्य ऋषी पुढे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अंतर्धान झाल्यानंतर ब्रजातील सगळ्यांनी आपल्या देहाचा त्याग केला आणि सगळे भगवंताच्या नित्य लीलेमध्ये प्रविष्ट झाले. त्यामुळे ब्रजात म्हणजेच वृंदावनामध्ये आता तुम्हाला कोणीही देव रूपामध्ये दिसत, पण ते सगळे हे ऐकल्यानंतर राजा परीक्षितांनी हस्तिनापुरहून प्रजा मागवली. आता देहधारी कोणी पाहिजे ना, याला राजा करायचं म्हटल्यावर मग तिथून प्रजा मागवली. ती प्रजामध्ये बसवली आणि नंतर ब्रजनाभाने आपलं राज्य तिथे प्रस्थापित केलं. आता ते जे राज्य त्यांनी प्रस्थापित केलं तिथे कोणकोणता भाग आहे, तर गोवर्धन, दीप, दीर्घपूर, मथुरा, नंदीग्राम, गोकुळ, बरसाना या ठिकाणी त्यांनी राज्य स्थापन केलं. म्हणजे आज ह्या ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, मथुरा, गोकुळ, बरसाना, नंदीग्राम, हे वज्र नावाने स्थापन केलेलं आहे. तिथली जी व्यवस्था आहे किंवा आजपर्यंत जे दिसतं ते त्यांचं कर्तृत्व आहे. जिथे जिथे भगवंताची लीला झाली ती स्थानं त्यांनी निर्माण केली, तीर्थ कुंड त्यांनी प्रकट केले. हे सगळं काम ब्रजनाभांनी केले. एके दिवशी भगवंताच्या 16,108 पत्नी ब्रजनाभाबरोबर द्वारकेहून ब्रजमंडलामध्ये आल्या. त्यांनी यमुनाजींचं दर्शन घेतलं. त्यावेळेला यमुनाजी अत्यंत प्रसन्न त्यांना पाहायला मिळाले.
तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी यमुनाजींना स्वाभाविकपणे विचारलं की भगवान श्रीकृष्णांच्या वियोगाचं दुःख तुम्हाला झालं नाही का? तुम्ही अत्यंतिक प्रसन्न कशा आहात? त्यावरती यमुनाजी त्यांना म्हणाल्या की आत्म्यामध्ये रमण करणाऱ्या श्रीकृष्णांचा आत्मा असणाऱ्या राधा राणींची मी दासी बनली आहे. मी भगवान श्रीकृष्णांपेक्षाही राधा राणींची दासी बनली आहे आणि म्हणून मला श्रीकृष्णांचा विरह जाणवत नाही. कारण ज्या ठिकाणी राधा आहे त्या ठिकाणी श्रीकृष्ण असतातच. याचा अर्थ राधा राणीचा आणि श्रीकृष्णांचा कधीही विरह होत नाही. ज्या जीवाला राधा राणीचं दास्यत्व प्राप्त होतं त्या जीवाला कधीच श्रीकृष्णांचा वियोग होत नाही. आणि म्हणून आजही आपण वृंदावनात गेल्यानंतर तिथे सगळे राधे राधे म्हणतात, राधे कृष्ण म्हणतात. फक्त श्रीकृष्णांच्या नावाचा गजर होत नाही. मग राधा राणींचं दास्यत्व कसं प्राप्त करायचं असा प्रश्न यमुनाजींना विचारला गेला. यमुनाजी म्हणतात की त्याच्याकरता तुम्ही उद्धवांकडून भागवताची कथा ऐका. उद्धवजी महात्मा आहेत, ते बद्रिकाश्रमामध्ये एका रूपाने राहतात आणि या ब्रजमंडलामध्ये एका रूपाने वास करतात. उद्धवजी 2 ठिकाणी विद्यमान आहेत. बद्रिकाश्रमामध्ये पण आहेत आणि ब्रजमंडलामध्ये पण आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा आणि काय करा, भागवताची कथा ऐका. मग ब्रजनाभाने विचारलं की ब्रजमंडलामध्ये उद्धवजी कुठे आहे? त्यावरती यमुनाजींनी त्यांना उत्तर दिलं की गोवर्धन पर्वताच्या जवळ कुसुम सरोवर आहे, ज्याला सखी स्थळ म्हणतात. आता जे लोक गोवर्धन पर्वताच्या जवळ जातील त्याचं दर्शन करण्यासाठी तिथे हमखास जा, तिथे जाऊन दर्शन करा. गोवर्धन पर्वताच्या जवळ कुसुम सरोवर आहे, ज्याला सखी स्थळ म्हटलं जातं. तिथे एका लतेच्या स्वरूपामध्ये उद्धवजी विराजमान आहेत. आता तिथे लता वेली शोधाव्या लागतील. जी वेल दिसेल त्याला नमस्कार करा. हे ऐकल्यानंतर राजा परीक्षित वचननाद श्रीकृष्णांच्या राण्या सगळ्यांसहित कुसुम सरोवराजवळ आले. तिथे कथा सुरू झाली. श्रीमद भागवत सुरू झाली. श्रीमद भागवताचं हे प्रथम प्रकाश स्थळ आहे. श्रीमद भागवताचं पहिल्यांदा प्रकाशन कुठे झालं तर सखी स्थळी झालं, कुसुम सरोवरावरती झालं. भागवताची पहिली कथा झाली ती राजा परीक्षितांना उद्धवजींनी ऐकवली. दुसरी कथा शुकदेवजी महाराजांनी ऐकवली. पहिली कथा उद्धवजींनी ऐकवली. पहिली कथा जी ऐकवली गेली ती कुसुम सरोवरावर ऐकवली गेली आणि दुसरी कथा शुकदेवजी महाराजांनी जी ऐकवली ती शुकतीर्थाच्या ठिकाणी झाली. उद्धवजींनी मासिक कथा प्रवचन केलं. कथा केली 7 दिवसात केली का? त्याच्याकडे वेळ भरपूर आहे. ऐकायला सगळे उत्सुक आहेत म्हणून त्यांनी 1 महिन्याची कथा केली. 1 किंवा 2 महिने जी कथा चालते त्या कथेला सात्विक कथा म्हणतात. सप्ताह कथा जी असते 7 दिवसांची त्याला राजसी कथा म्हणतात. आणि वर्षभर जी कथा चालली, कधी केली कधी थांबली, मनाप्रमाणे केली मनाप्रमाणे चालली, ज्याला कुठलेही नियम नाही अशी जी कथा आहे तिला तामसी कथा म्हणतात. आणि ज्या कथेमध्ये वक्ता आणि श्रोता निष्काम भावनेने भगवंतांना आपलं आराध्य म्हणून केवळ भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती व्हावी असा भाव दोन्हीकडून ज्या वेळेला ठेवला जातो आणि ज्या वेळेला ती कथा होते त्या कथेला
गुणातीत कथा असं म्हणतात. दोन्ही ठिकाणी वक्ता आणि श्रोता यांच्या मनामध्ये फक्त एवढाच भाव आहे की मला केवळ भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताची भक्ती मिळावी, भगवंताचे स्वरूप दर्शक व्हावं, बस. त्याच्या पलीकडे मला काही. अशी जी कथा होती ती सर्वोत्कृष्ट कथा म्हटली जाते. शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताला सांगितलेली कथा ही राजसी नाही तर ती गुणातीत आहे. ती कथा 7 दिवसातच सांगितली त्यांनी. 7 दिवसात जी कथा होते तिला राजसी कथा म्हणतात. पण ती कथा सांगताना शुकदेवजी महाराज आणि राजा परीक्षित हे दोघेही कृष्णार्थी होते. केवळ भगवंताची प्राप्ती व्हावी एवढाच भाव त्यांच्या मनामध्ये होता. महिनाभराची कथा झाल्यानंतर सर्व श्रोत्यांसमवेत वज्रनाभांचा भगवंताच्या नित्य लीलेमध्ये प्रवेश झाला. एकदम सोपं आहे. म्हणून जो जीव भगवंताच्या नित्य लीलेमध्ये समाविष्ट होऊ इच्छित असेल त्याचं द्वार श्रीमद भागवत कथा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. असे स्कंद पुराणामध्ये श्रीमद भागवताचं महात्म्य सांगितलेलं आहे. हे तुम्हाला भागवत पुराणामध्ये सापडणार नाही. हे स्कंद पुराणातला हा संदर्भ घेण्यात आहे जो अत्यंत सुंदर आहे, जो सहसा कुठेही वाचायला आणि ऐकायला मिळत. इथे आता आपण थांबूया. वेळ पुढचा भाग आपण पुढे पाहणार आहोत. श्री ज्ञानेश्वर जय जय वीर